प्रभूच्या नावाला मान महिमा आणि गौरव युगानुयुग असो. हे देवा, तू आपल्या नावाने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दांकडे कान दे, कारण परकीय लोक माझ्यावर उठले आहेत. दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात. त्यांनी देवाकडे लक्ष लाविले नाही. पहा, देव माझा सहाय्यकर्ता आहे. माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे. माझ्यावर टपून बसणाऱ्यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यास देईल. तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर. मी स्वसंतोषाने तुला यज्ञबळी अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे. मी त्याचे स्तवन करेन, कारण त्याने मला सर्व संकटातून सोडविले आहे. माझ्या शत्रूंकडे पाहून माझे डोळे निवले आहेत. आमेन. As said in Psalm 46:1, God is my refuge and strength. आपण प्रार्थना करू. Thank you, Lord, for this wonderful day. Thank you, Lord, for taking care of us and protecting us throughout the night. Thank you, Lord, for giving us good pastor, uncle, and church family. Please bless them, O Lord. O Lord, please forgive our sins. O Lord, thank you for giving us good food. O Lord, as said in John 6:35, I am the bread of life. O Lord, I pray for the poor people who are hungry. Please feed them. O Lord, as said in Isaiah 53:5, by his wounds we are healed. O Lord, I pray for the sick people who are affected by coronavirus. Please heal them. O Lord, I pray for the doctors and nurses who are taking care of the coronavirus patients. O Lord, please keep them safe. O Lord, I pray for the policemen who are standing in the sun for hours and hours. O Lord, please keep them safe. O Lord, as said in Matthew 19:26, with God everything is possible. O Lord, I pray to you that please shake this coronavirus away from the world. O Lord, I ask this with my heart and soul in your loving name, O Lord. Amen. ह्या वेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 423 गाऊया. प्रभू परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्यांनी माझी दीनवाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. त्याच्यावर मी अंतकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो. म्हणून माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडे. मी टाकी चिंता सगळी व जाई बापा जवळी. ती संकटाच्या
भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, जीवा आधार हिला भेट, देहांतुनी सुटून या जाईवरी चढोनिया, पवित्र होती भावना, समाप्त सर्व प्रार्थना, जयकार हो गरजेल सफळ ही भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, मला सदैव आवडे. आता आपण प्रेषितांचा पतांगीकार म्हणून आपला विश्वास प्रकट करू. I believe in the God, the Father, the Almighty, creator of heaven and the earth, and in Jesus Christ, his only Son, our Lord, who was conceived by the Holy Spirit, born of the Virgin Mary, suffered under Pontius Pilate, was crucified, died, and buried. He descended into hell. The third day, he rose again from the dead. He ascended into heaven, sitteth at the right hand of the God, the Father, the Almighty. From thence he shall come to judge the living and dead. I believe in the Holy Spirit, the Holy Catholic Church, the communion of saints, the forgiveness of sins, the resurrection of the body, and life everlasting. Amen. ह्या वेळेस मी मध्यस्थीच्या प्रार्थनासाठी मी पालक साहेबांना विनंती करते. प्रार्थना करूया. सर्व समर्थ, सर्वव्यापी, सर्वज्ञानी आमच्या परमेश्वरा, आम्ही तुला मान, महिमा, गौरव देऊन तुझी उपकार स्तुती करतो. तुझी कृपा, शांती, समृद्धी, अनुग्रह आणि उपस्थितीने स्वर्गीय पित्या तू आम्हा प्रत्येकाचं जीवन परिपूर्ण करतोस, याकरिता आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही विशेष करून प्रार्थना करतो परमेश्वरा, प्रत्येक उपासकाला तू आशीर्वादित करावं. प्रत्येकाच्या प्रत्येक गरजा तुझ्या दैवी कृपासागरामध्ये परमेश्वरा तू स्वतः पूर्ण कराव्या. आम्ही विशेष करून त्या कुटुंबाचं स्मरण करतो परमेश्वरा, ज्यांनी आपले प्रियजन ह्याच्यामध्ये दगावले आहेत. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं तू सांत्वन करावं. त्यांच्या कुटुंबामध्ये निर्माण झालेली पोकळी तुझ्या उपस्थितीने तू भरून काढावी. तद्वतच परमेश्वरा, जे या महामारीपासून बाधित आहे त्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य देत असताना तुझं वचन हे त्यांच्या देहाला आरोग्य आणि हाडांना सत्व असावं अशी कृपा कर. आम्हाला कोणालाही परमेश्वरा ह्या महामारीचा संसर्ग होऊ नये, कारण तू तुझ्या पवित्र ग्रंथामध्ये म्हणाला, ज्या दाराच्या कपाळपट्टीवर कोकराचं रक्त असेल तेथे मृत्यू ओशाळेल. आणि साक्षात प्रभू येशू ख्रिस्ता, तुझं रक्त हे आमच्या मस्तकी आहे. तू आमचा तारणारा आहे. तू आम्हाला म्हणतो की तू आमच्यासह असल्यास आम्हाला प्रत्येक गोष्ट शक्य आहे. म्हणून आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, प्रत्येकाला विशेष प्रकारे तू आशीर्वादित करावं, प्रत्येकाचं तू रक्षण करावं, प्रत्येकाचं तू मार्गदर्शन करावं. आणि विशेष करून आम्ही स्मरण करतो प्रार्थनेमध्ये प्रत्येक डॉक्टर, नर्स आणि जे हॉस्पिटलमध्ये परमेश्वरा मेडिकल फॅटर्निटी आहे, मिनियल स्टाफ आहे, यांच्याकरिता आम्ही पोलीस आणि डिफेन्स पर्सनलकरिता प्रार्थना करतो परमेश्वरा. आम्ही ट्रान्सपोर्टर्स आणि शेतकऱ्यांकरिता प्रार्थना करतो, जे परमेश्वरा अत्यावश्यक सेवेमध्ये योगदान करतात. ह्यांची विशेष प्रकारे तू काळजी घ्यावी, ह्यांची सेवा आशीर्वादित करावी, ईश्वर मान्य करावी आणि त्यांच्या कौटुंबिक गरजा तू पूर्ण कराव्या अशी आम्ही प्रार्थना करतो. जे परमेश्वरा ह्या वेळेस प्रार्थनेमध्ये ऑनलाईन आहेत त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित करत असताना प्रत्येकाच्या प्रार्थनेची तू उत्तरं दे. प्रत्येकावरती तू तुझा मुखप्रकाश पाड आणि तुझ्या चांगुलपणाचा अनुभव प्रत्येकाला तू प्रदान करत असताना परमेश्वरा, आम्ही विशेष करून तुझ्याकडे विनंती करतो, तुझ्या पवित्र देवालयाचं द्वार तू आम्हा प्रत्येकाकरिता पुन्हा खुलं करावं, जेणेकरून आम्हाला तुझ्या पवित्र देवालयामध्ये येता यावं, तुझं गौरव करता यावं, तुझ्या कृपेस आम्ही पात्र ठरावं. आणि परमेश्वरा, तू निरंतर आम्हा प्रत्येकासह राहावं अशी विनंती करतो. सर्व मान, महिमा, गौरव तुला देऊन सर्व विनंत्या स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात तुला सादर करतो. ऐक आणि मान्य कर. आमेन. आता आपण विशाल अंकोर बरोबर
प्रेझेंट वर्शिपमध्ये जाऊया. बहुत ही स्पेशल गीत है जो आज हम आपके लिए गाएंगे. जंगली दरख्तों के दरमियाँ एक सेब के पेड़ के समान, जंगली दरख्तों के दरमियाँ एक सेब के पेड़ के समान नजर आता है मुझे मसीह, नजर आता है मुझे मसीह. सारे संतों के बीच में तू, सारे संतों के बीच में तू. हम करूं मैं तेरी है प्रभु अपने जीवन भर इस जंगल के सफर में. गाऊं शुक्र गुजारी से मैं, गाऊं शुक्र गुजारी से मैं. इत्र की जैसा है तेरा नाम, खुशबू फैलाता है जहाँ में. इत्र के जैसा है तेरा नाम, खुशबू फैलाता है जहाँ में. तंगी मुसीबत और बदनामी में, तंगी मुसीबत और बदनामी में बनूं खुशबूदार तेरे समान, बनूं खुशबूदार तेरे समान. हम करूं मैं तेरी है प्रभु अपने जीवन भर इस जंगल के सफर में. गाऊं शुक्र गुजारी से मैं, गाऊं शुक्र गुजारी से मैं. घबराहट की लहरों से घर डूबूं डूब के सागर में. घबराहट की लहरों से घर डूबूं डूब के सागर में. अपने जोरावर हाथ को बढ़ा, अपने जोरावर हाथ को बढ़ा. मुझे अपने सीने से लगा, मुझे अपने सीने से लगा. हम करूं मैं तेरी है प्रभु अपने जीवन भर इस जंगल के सफर में. गाऊं शुक्र गुजारी से मैं. मी पास्टर अंकलला विनंती करते की त्यांनी आपल्या संदेशातून मार्गदर्शन करावे. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तात प्रेमपूर्वक नमस्कार.
आजच्या मननचिंतनाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आला आहे, संत लुकाने लिहिलेला शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 1 ते 10 वचनं आपण ऐकूया. लुकृत शुभवर्तमान 7वा अध्याय 1 ते 10 वचनं. शतपथीच्या चाकरास बरे करणे. नंतर लोक ऐकत असता तो आपली सर्व वचने समाप्त करून कफरनहूमास गेला. तेव्हा कोणा एक जमादाराचा एक आवडता दास दुखणाईतून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळास त्याचकडे पाठविले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. ते येशूकडे येऊन आग्रहाने विनंती करून म्हणाले, त्याच्याकडे आपण हे करावे असा तो योग्य आहे, कारण तो आपल्या राष्ट्रावर प्रेम करीतो आणि त्याने आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्याचबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच जमादाराने त्याचकडे मित्रास पाठवून त्याला म्हटले, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. यामुळे आपणाकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानिले नाही. तर शब्द बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करीतो. या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले, आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हास सांगतो, एवढा विश्वास मी इस्रायलात कधी पाहिला नाही. नंतर ज्यांना पाठविले होते ते माघारे घरी आल्यावर त्यास तो दास बरा झालेला आढळला. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदोदित असो. संत लुकाने हा शुभवर्तमान लिहिला व प्रेषितांची कृत्ये ह्याची रचना देखील संत लुकाने केली. संत लूक हा व्यवसायाने वैद्य. पहिल्या शतकामध्ये 60 ते 65 या कालखंडामध्ये संत लुकाने हा शुभवर्तमान लिहिला. हा शुभवर्तमान ज्यांना उद्देशून लिहिण्यात आला होता ते थिओफिलस होते आणि काही गैरयहुदी म्हणजे ज्यांना आपण इंग्रजीमध्ये जेंटाईल्स म्हणतो ते होते. संत लूक त्यांच्या शुभवर्तमानामध्ये स्पष्ट करतात की हा जो शुभवर्तमान आहे तो देवाच्या राज्याचा आहे, हा शुभवर्तमान तारणाचा आहे आणि हा शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. कारण संत लुकाच्या दृष्टीने मानवी जीवन आणि मानवी आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. देवाच्या प्रिय मंडळी, भय ज्याला आपण इंग्रजीमध्ये फॉबिया म्हणतो, हे एका प्रकारची ही भावना आहे. मानवी भावनांमध्ये भय पण एक भावना असते असं इव्होल्युशनरी सायकोलॉजिस्ट आम्हाला म्हणतात. आणि भयाकडे जेव्हा आपण पाहतो तर भयाचे विशिष्ट प्रकार असतात. काहींना पाण्याची भीती वाटते, काहींना श्वानाची भीती वाटते, काहींना उंचीची भीती वाटते, तर काहींना खोल दरीची भीती वाटते, काहींना प्रकाशाची भीती वाटते, तर काहींना गडद अंधकाराची भीती वाटते. आणि या भीतीकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मानवाचं जीवन भयाने असुरक्षित होतं. मानवाच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होतात. पण भयाकडे जेव्हा आपण पाहतो एका ठराविक मर्यादेपर्यंत भय असणं हे स्तुत्य आहे. पण मर्यादेच्या पलीकडे भय असणं म्हणजे ती व्यक्ती भयगंड अवस्थेमध्ये जाते. मर्यादेमध्ये भय असणं ज्याच्या संदर्भामध्ये शल्मोन राजा म्हणतो, परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. आणि पवित्र ग्रंथ सांगतो की तुझ्यासमोर जीवन आहे, तू जीवन निवडून घे. कॅथलिक ग्रंथ सिराकमध्ये लिहिण्यात आलं, तुझ्यासमोर जल आणि जीवन आहे, तुझ्यासमोर अग्नी आणि जीवन आहे, तू जीवन निवडून घे. म्हणून भय काही ठराविक मर्यादेपर्यंत निश्चित अर्थाने स्तुत्य असतं. भयाकडे जेव्हा आपण पाहतो, भयाचं वर्गीकरण 3 ह्याच्यामध्ये होतं. स्पेसिफिक फॉबिया म्हणजे विशिष्ट भय, सोशल फॉबिया म्हणजे सामाजिक भय, आणि ॲगोराफॉबिया म्हणजे आपल्याला क्राऊडचं भय, आम्हाला गर्दीचं भय, त्याचं भय वाटणं. आपण जेव्हा या भयाकडे पाहतो, सिग्मंड फ्रेड ह्यांनी 1909 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं, अ फॉबिया ऑफ अ 5 year old बॉय. एका 5 वर्ष
मुलाचं भय. आणि त्याच्यामध्ये हान्स नावाचा एक लहान मुलगा होता ज्याला घोड्यांची भीती वाटत होती. आणि ती भीती त्याला त्याच्या मनामध्ये एवढं घर धरून होती की तो घराच्या बाहेर निघतच नव्हता. पण सिग्मंड फ्रॉइडचे जे विचार होते त्या लहान मुलाच्या संदर्भामध्ये भयाच्या दृष्टिकोनातून त्याला रॅशमन ह्यांनी चॅलेंज केलं. आणि ते काय म्हणतात की काहीतरी असा आघात किंवा अपघात या लहान मुलाच्या जीवनामध्ये घडला असेल ज्याच्यामुळे त्याला घोड्यांची भीती वाटते. कालांतराने मेनका आणि कुक ह्यांनी भयावरती संशोधन केलं. आणि संशोधन करत असताना, प्रयोग करत असताना त्यांनी प्रयोगशाळेमध्ये काही माकडं ठेवली आणि काही जंगलातली माकडं त्यांनी एका बागेमध्ये आणून ठेवली. काही दिवसानंतर ह्यांनी तिथे सर्प सोडला. तर जे प्रयोगशाळेतली माकडं होती त्यांना सर्पाचं कधी भय वाटलं नाही, कारण त्यांनी सर्पच पाहिला नव्हता. पण जी माकडं जंगलामध्ये वावरली होती आणि ज्यांना कालांतराने बागेमध्ये आणून ठेवण्यात आलं होतं प्रयोगाकरिता, ह्यांच्यासमोर जेव्हा सर्प येतो तेव्हा हे विशिष्ट प्रकारचा आवाज करतात, इथून तिथे उड्या मारतात, त्यांना भीती निर्माण होते. मग मेनका आणि कुक ह्यांनी दोन्ही माकडांना एकत्र केलं आणि काही दिवसां त्याच्यावर अभ्यास केल्यानंतर त्यांच्या हे निदर्शनास आलं की प्रयोगशाळेमध्ये असणारी जी माकडं आहेत ज्यांना प्रयोगशाळेमध्ये वाढवण्यात आलं होतं, ते जंगलामध्ये असणाऱ्या माकडांच्या जेव्हा संपर्कामध्ये, त्यांच्या सहभागीपणामध्ये आणि त्यांच्या प्रभावामध्ये आले तेव्हा त्यांनाही सर्पाची भीती वाटायला लागली. आपली ही अवस्था अशीच काही प्रमाणात आहे. आपण जेव्हा परमेश्वराच्या ग्रंथाकडे पाहतो, लुकाच्या शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये जो शताब्दीपती होता, ज्याला जमादार हा शब्द प्रयोग करण्यात आला, इंग्लिश बायबलमध्ये सेंचुरियन देखील म्हणण्यात आलं, हा जो जमादार होता, हा जो शताब्दीपती होता किंवा हा शतपती आणि जो सेंचुरियन होता, ह्याच्या अखत्यारीत, ह्याच्या अंडर 100 सोल्जर असायचे. आणि रोमी साम्राज्यामध्ये अशा विशिष्ट ठिकाणी काही सेंचुरियन अपॉइंट करण्यात आले होते ज्यांचं काम होतं लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं. आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करत असताना हे जास्त करून यहुदी लोकांवरती लक्ष केंद्रित करत होते, कारण रोमी साम्राज्याकरिता यहुदी लोक हे धर्मांध लोक आहेत, हे फॅनेटिक आहेत. आणि रोमी लोकांचा हा दृष्टिकोन होता की धर्म जो आहे ती एका प्रकारची नशा आहे आणि ती मानवाला स्वतःच्या स्वार्थाकरिता, समाजाला वेठीस धरण्याकरिता काहीही करण्यास प्रवृत्त करू शकते, असा रोमी साम्राज्याचा विश्वास होता. म्हणून हे जे शतपती होते, हे जे सेंचुरियन होते, हे खूप कडक शिस्तीची लोक होते. आणि ह्या लोकांनी यहुदी लोकांवरती लक्ष जेव्हा हे ठेवत होते, त्यांना नियंत्रणामध्ये ठेवत होते, त्याचा असा परिणाम झाला की यहुदी समुदायावर एका प्रकारे ह्या शतपतींचा, ह्या सेंचुरियनचा एवढा प्रभाव पडला, एवढा त्यांच्यावरती त्यांचा इन्फ्लुएन्स होता की ते भयामध्ये राहत होते. पण हा जो शतपती आहे, जो त्याचा चाकर आजारी आहे, रुग्ण आहे, त्याच्याकडे पाहतो आणि तो त्याच्या यहुदी जे वडील वर्ग आहे त्यांना विनंती करतो की तुम्ही येशू ख्रिस्ताकडे जा आणि येशू ख्रिस्ताकडे जाऊन तुम्ही विनंती करा की माझा चाकर जो आहे तो आजारी आहे, त्याला आरोग्याची गरज आहे. हा जो शतपती होता, यहुदी मंडळ जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातं, ते प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक साक्ष देतात. ते म्हणतात की हा शतपती इतर शतपतींसारखा नाही, हा आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो आणि ह्याने आमच्याकरिता सभास्थान बांधून दिलं आहे, तर आपण ह्याच्या चाकराला बरं करावं हे आम्हाला योग्य वाटतं. हा जो शतपती आहे, यहुदी वडील मंडळाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाठवण्यापूर्वी तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये, त्याच्या कुटुंबासंदर्भामध्ये, त्याच्या सेवेच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती गोळा करतो. आणि त्या माहितीमध्ये त्याला एक माहिती प्राप्त होते की कफरनहुमामध्ये जो लेवी होता, ज्याला आपण मत्तई म्हणतो, जो जकातदार होता, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं पाचारण झालं आणि त्यांनी हेरोदाचा कॅम्प सोडला. त्याची प्रतिष्ठित जी त्याची नोकरी होती, जो व्यवसाय होता जकातदाराचा, तो सोडला. ज्या व्यवसायामध्ये तो व्यापारी आणि व्यापार वर्ग ह्याला तो नियंत्रणामध्ये ठेवू शकत होता आणि ज्या व्यवसायामध्ये त्याची समाजावरती एक विशिष्ट पकड होती, ते सगळं सोडून हा प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी होतो आणि तो एक मोठं फीस्ट ठेवतो, एक मोठी मेजवानी ठेवतो आणि त्या मेजवानीमध्ये
हा जकातदार असल्यामुळे समाजामधले जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना आमंत्रित करतो. तिथे बरेच जकातदार येतात, तिथे रेव्हेन्यू डिपार्टमेंटची लोक येतात, तिथे शतपती येतात, तिथे ब्युरोक्रॅट्स येतात आणि हा तिथे साक्ष देतो. कालांतराने हा ही साक्ष ऐकल्यानंतर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा आणखीन अभ्यास करतो तो पाहतो हा एक असा रब्बी आहे जो कुष्ठरोग्यांना स्पर्श करून आरोग्य देतो, जो जे आंधळे आहेत ज्यांना दृष्टी नाही त्यांना दृष्टांत देतो, हा भुकेलास अन्न देतो. आणि ह्याची कार्यप्रणाली बाकीचे जे रब्बी आहेत जे यहुदी धर्माप्रमाणे त्यांचा धर्म स्वतःच्या सोयीकरिता दुर्दैवाने परुषी आणि शास्त्री यांच्या प्रभावाखाली अंमलात आणत होते, तसा हा रब्बी काही करत नाही. म्हणून जेव्हा त्याला ह्या गोष्टीचं प्रमाण प्राप्त होतं की हा रब्बी साक्षात प्रभू येशू ख्रिस्त हा एक अनन्यसाधारण असामान्य रब्बी आहे, ज्याच्या शिकवणीचा ज्याच्या प्रवचनाचा प्रभाव थेट गमालियल, नगदीमेन बेन गुरियन अर्थात निकदेमस आणि योसेफ अरिमथियाचा ह्याच्यावर देखील झाला. हे सगळे प्रतिभावंत लोक त्या काळी यहुदी समाजामध्ये होते. तेव्हा हा शताब्दीपती हा शतपती वडील वर्गाला विनंती करतो की तुम्ही प्रभूला विनंती करा की त्यांनी माझ्या चाकराला आरोग्य द्यावं. या शतपतीकडे बऱ्याच गोष्टी होत्या, तो त्याच्या चाकराला मारूही शकला असता कारण तो त्याचा गुलाम होता. आणि तो गुलाम होता ह्याचं प्रमाण आम्हाला असं प्राप्त होतं. संत पौल जेव्हा फिलेमनाला अनेसिम संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून म्हणतो की तू त्याचा स्वीकार कर जसा मी तुझा स्वीकार केला, ती पौलाची मध्यस्थी एका प्रमाणामध्ये फिलेमनाच्या पत्रामध्ये एका गोष्टीचं प्रमाण देते की जो शतपती आहे, जो मालक आहे, त्याच्या हातामध्ये गुलामाचं जीवन आहे आणि तो गुलामाला देहांताची पण शिक्षा देऊ शकतो. पण हा शतपती असं काही न करता त्याचा जो गुलाम रुग्ण आहे, आजारी आहे, त्याच्या आरोग्याकरिता यहुदी वडील मंडळास विनंती करतो की तुम्ही ख्रिस्ताकडे जा. ते जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातात, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा शतपती संदर्भामध्ये सकारात्मक साक्ष देतात, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या जो गुलाम आहे, ह्याचा जो चाकर आहे, त्याला आरोग्य देण्याकरिता त्याच्या घरापर्यंत येतात. शतपती आत्मपरीक्षण करतो आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की प्रभू गुरुजी, आपण माझ्या छत्राखाली यावं ही माझी योग्यता नाही, तर आपण शब्द बोला, आपण शब्द बोला, कारण शब्दामध्ये आपल्या सामर्थ्य आहे. आणि संत योहान त्यांच्या शुभवर्तमानाच्या पहिल्याच अध्यायामध्ये म्हणतात, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. साक्षात हा शब्द जो देव होता तो त्या शताब्दीपतीच्या दाराजवळ उभा आहे आणि तो काय म्हणतो, आपण माझ्या छपराखाली यावं ही माझी योग्यता नाही आणि त्यामुळेच मी देखील आपणाकडे यावं ही देखील योग्यता मी बाळगत नाही. माझ्याकडे चाकर आहेत, मी एका चाकराला जा म्हटलं तर तो जातो आणि ए म्हटलं तर तो येतो. आपण तर देव आहात, कारण आपण शब्द बोललात, आपण शब्दासह आहात आणि शब्द आपल्या सह आहे आणि आपण जे देव आहात, जो शब्द देव होता, जे संत योहान म्हणतात, तो शब्द आपण उच्चारा. आपल्या शब्दाच्या सामर्थ्याने माझा चाकर बरा होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा लोकसमुदायाकडे वळून पाहतात आणि म्हणतात, अखंड इस्रायलामध्ये मी एवढा विश्वास पाहिला नाही. जेव्हा ती लोक घरी जातात तेव्हा त्यांना घरी गेल्यावर कळतं की ह्या शतपतीचा चाकर बरा झाला. देवाच्या प्रिय मंडळी, संप्रेषण ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो, त्याचं महत्त्व, त्याचं सामर्थ्य या शतपतीने ओळखलं. आपल्या दैनंदिन जीवनाकडे जेव्हा आपण पाहतो, ह्या शब्दाचं सामर्थ्य, ह्या संप्रेषणाचं सामर्थ्य आपण ओळखतो का? परमेश्वर म्हणाला, माझा शब्द माझ्याकडे पुन्हा कधी येत नाही. आपण देखील या सद्य परिस्थितीमध्ये जेव्हा ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली जी गोष्ट आहे किंवा ज्याची साक्ष संत लूक आम्हाला त्यांच्या शुभवर्तमानामध्ये देतात, जी एक सत्य घटना आहे, त्याच्यावर जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारावा की आम्हाला कशाचं भय आहे? शतपतीला देवाचं भय होतं म्हणून तो म्हणाला, आपण माझ्या छपराखाली यावं ही माझी योग्यता नाही. ते भय रास्त होतं.
पण जेव्हा आपण आपल्या भयाकडे पाहतो, आम्हाला तेच भय जर आमच्या परमेश्वरासंदर्भामध्ये असणार, जे शल्मोन राजे म्हणाले परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे, तर निश्चित अर्थाने हे भय आमचं मार्गदर्शन करेल. हे भय आम्हाला भौतिक भयावर मात करण्याकरिता मार्गदर्शकच नाही तर सहकार्य देखील करेल. आणि ह्या भयावर जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा ख्रिस्त आम्हाला म्हणाले, मी तुम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिला. आपण जेव्हा सद्यस्थितीकडे पाहतो, समाजामध्ये लोकांना आपली गरज आहे. आताच्या परिस्थितीमध्ये कुणाला कोविडचा संसर्ग झाला किंवा जो परिसर किंवा जो प्रभाग त्या जेथे ह्याचा प्रादुर्भाव झाला, ह्या प्रादुर्भावामुळे आम्हाला एका प्रकारची भीती वाटते. तुम्ही खबरदारी घ्या, तुम्ही सगळे प्रिकॉशन्स घ्या, पण ह्या लोकांना आमची गरज आहे, आमच्या प्रार्थनेची गरज आहे. कारण रुग्ण हा रुग्णच असतो, त्याला झालेला आजार हा आजारच असतो, त्याच्याकरिता तो रुग्ण जबाबदार नसतो. त्याला आपल्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपल्या सांत्वनाची, आपल्या प्रेरणेची त्याला नितांत गरज असते. अशा परिस्थितीमध्ये आपण ते करावं जे त्या शतपतीने त्याच्या चाकराकरिता केलं. आपण ते करावं जे पेत्राने कर्नेलेकरिता केलं. आपण ते करावं जे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा प्रत्येकाकरिता केलं. तरच आपण भयावरती विजय मिळवू शकू. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देव. त्याची कृपा तुम्हा प्रत्येकाच्या जीवनात आता आणि सदैव राहो. आमीन. Thank you, Pastor Uncle, for giving this wonderful sermon. Thank you so much, Pastor Uncle, for giving me this opportunity to lead the worship. I would also like to thank our church family for giving their support. आता दानार्पणासाठी गीत क्रमांक 745 हे गाऊ. आनंदाने दोनच टोल्या विधवेने त्या टाकिल्या, परी त्या प्रभूने मान्य करोनी आवडीने घेतिल्या. तुम्ही जर तैसे प्रभूला स्मरुणी देता संतोषाने, तरी ते प्रभू हा मान्य करोनी घेई बहु आवडीने. होय, प्रभूने आम्हाला असंख्य आशीर्वाद दिलेले आहेत, त्यामधूनच आपण अल्पसे दान परमेश्वराला अर्पण करतो. पण केवळ दानच नव्हे तर आपले सर्वस्व त्याला अर्पण करण्याचा प्रयत्न करून त्याचे गौरव करूया. ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे.
हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला भय रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला पुणे रे कशाचे दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली हीन दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली दिव्य स्फुरे अवनी दीपली मूळच तेजाचे दिव्य स्फुरे अवनी दीपली मूळच तेजाचे त्याला पुणे रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला वय रे कशाचे त्याला पुणे रे कशाचे आपण प्रार्थना करू. Thank you, Lord, for this wonderful worship. Thank you, Lord, for guiding me throughout the worship. Thank you, Lord, for the offerings. Oh Lord, please bless the offerings and may we use this for the glory of your kingdom. I ask this in your loving name, O Lord. Amen. आता आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि मग पारक साहेब आपल्याला आशीर्वाद देतील आणि त्यानंतर आपली भक्ती संपेल. प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम परमाने जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जशी आम्ही ऋण्यास आम्हास सोडली आहे तशीच तू ऋणे आम्हास सोड आणि आम्हास पैसे तर नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आमच्या यहोवा परमेश्वराची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण देवाच्या प्रियजनांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत राहो. आमीन. ख्रिस्ता पावित्र्य शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी आजीवनी येशू पवित्र तू शुद्ध माझा करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी.